तर कोंबडा पकडला आम्ही, त्यांना आम्हाला दमवलं. तर आता ह्याची कुकिंग करूया. तर आज आम्ही जाळ सोडायला चाललोय. मामन ती दोघं आहेत, अरविंद आहे आणि मी पण आहे. मामाने पिंजरा टाकलाय, ते उचलून बघतात आहेत का नाही मासे. पिंजऱ्यात काय नाही पडलं. लागेल सुरेखाची बहीण. पाणी बघा किती जवळ आलंय, पार घराजवळ. सोडू त्याच्या तुला. पोहोचलोय आम्हाला जिथं जाळ सोडायचं होतं तिथं. हे बघा, मामा जाळ सोडत्यात आणि अरविंदची लई मस्ती चालली, गपचिकच नाही बसत. ती होडी चालवती, वड पटापट. आज मी बसले. टनमार आपण पुढं पुढं जाळ टाकत चाललंय, माग मासे उडतात. होय, गपची बसतो का? हे तिथं सोडू तुला त्या दारुड्यांक. मित्रांनो, मी रजनी आणि आज मी बनवणार आहे गावठी कोंबडा आणि दगडीची फोडणी देऊन बनवणार आहे. आता कोंबडा धरायला चाललोय. चलो फॅमिली, चला रे कोंबडा धरून द्या. चलो अयोच कोंबडा होता. भाड्याला ए तिकडून या.
तर कोंबडा पकडला आम्ही, त्यांनी आम्हाला दमवलं. तर आता ह्याची कुकिंग करूया. तर आज कुकिंग मी नदी का बनवणार आहे. तर मला जेवढं साहित्य लागतं तेवढं मी घेतलंय. तर आता आम्ही नदी का पोहोचलो. आता कोंबडा कट करून घेतो आणि बनवून घेतो. तर कांदा आणि खोबरं भाजून घेते पटपट आणि मिक्सरमध्ये वाटून घेते. तर कांदे झालेत भाजून, आता काढून घेते. तर मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय. तर ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता थोडंसं पाणी टाकते. कोंबडा कापून झालाय. आता स्वच्छ धुवून घेते. थोडीच धुवते. आता फाटी काढून घेते. आता चूल पेटवून घेते. तर जाळ पेटली. आता मडकं ठेवून घेते तापायला. दगड आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पण घेतलेला आणि आज पण घेतलंय. तर आता चुलीत टाकते तापायसाठी. तर मडकं तापसल्यावर कांदा कापून घेते. कांदा कापून झाला. आता कालवून फोडणीला देते. मिरची पावडर, हा माझा घरचा मसाला, हळद आणि काळी मिरी पावडर. पहिला कांदा भाजून घेते. आता कांदा टाकून घेते. हा कांदा चांगला भाजून घेते. आता तेल टाकून घेते. तर मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली. तर हे टाकून देते. कांदा आणि खोबरं भाजलेल्याचं वाटण. तर मी घरूनच वाटून आणलेलं मिक्सरला. आता मसाला टाकून घेते. तर मिरची पावडर आहे, घरचा मसाला आणि हळद आणि काळी मिरी पावडर. तर मसाले बघा किती मस्त शिजतात. कांदा खोबऱ्याची वाटण टाकल्यावर ग्रेव्ही बघ किती मस्त झाली. त्याच्यात मी कोंबड्याचं चिकन टाकून देते. तर ही कांदा खोबऱ्याची ग्रेव्ही मस्त झाली. ह्याच्यात मिक्स करून घेते.
त्यात पाणी टाकून घेते. तर मडक्यावर मी झाकण ठेवते म्हणजे वाफाने लवकर शिजेल. तर इकडे भात बनवायसाठी मी दुसरी चूल बनवते. तर आता दुसरी पण चूल पेटून घेते. तर डाळ पेटली, आता भात शिजायसाठी ठेवून देते. आणि जाळ पण नीट लागत नाही. आता मडकं उघडून बघते उकळी आली का नाही. हे बघा मी किती मस्त उकळी आली. तर भात झाला शिजून आणि कालवण अजून शिजतंय. गावठी कोंबडा आहे म्हणून जरा टाइम लागेल. रोशन काय खातोस? काय ते हा लेप्शी. काय 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 लासपी कसली लासपी लेप्शी लासपी लापशी काय आहे लेप्शी. तर फोडणीसाठी लसूण ठेचून घेते. आता दगड तापत ठेवलेला तो काढून घेते. आता तेल टाकून घेते. झाकून ठेवते थोडे वेळ. झाले आता उतरवून घेते. तरी अजून उकळी येते दगडीची. तर सगळं झालं, आता टेस्ट करून बघते कसं झालंय. काय म्हणते इकडे तर या जेवायला. तर मस्त झालंय कालवण. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.